दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आता एका क्लिकवर मिळणार, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंचा निर्णय। पोर्टलमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार योजनांची माहिती आपोआप मिळणार। आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या जीवनावर आधारित पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार। 17 जुलैला पुण्यामध्ये पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार। तुकाराम मुंढेंचा जीवन प्रवास संघर्ष या पुस्तकातून उलगडणार। व्यावसायिक सिलेंडरवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारनं हटवले। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत करणार। हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, छोटे उद्योग आणि इतर व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा। लांबलेल्या पावसामुळे नागपुरात भाजीपाल्यांचे दर वाढले। नागपुरातील किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर 30 ते 40% वाढले। पाऊस लांबल्यामुळे नागपुरात भाजीपाल्याची आवक घटली। नागपूरच्या बाजारामध्ये कोथिंबीर, मेथी 200 रुपये किलोवर। पासपोर्टच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्ट सेवांचा खर्च आता वाढणार। नवीन शुल्क 1 जुलैपासून लागू होणार। प्रौढ अर्जदारांना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,500 रुपये शुल्क भरावं लागणार। सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाईटसारखीच हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करून डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक। सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा सीबीआयनं केला पर्दाफाश। 16 राज्यांमध्ये 80 ठिकाणी एकाच वेळेला छापे टाकले। चेन्नई, कोलकाता इथून दोघांना अटक। राज्यामध्ये खासगी रुग्णालयांच्या दरावर नियंत्रण ठेवणार। उपचारांसाठी रुग्णांना किती दर आकारावा यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। एमपीएससीमधून गट क जागा भरल्या जाणार। या जागांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा आयोगाचा निर्णय। ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। ऑनलाईन परीक्षेमध्ये तांत्रिक गोंधळ होत असल्याचा आरोप। लस, अँटीबायोटिक्स, कॅन्सरच्या औषधांवर आता QR कोड अनिवार्य। बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी औषधांची ट्रॅकिंग यंत्रणा अधिक व्यापक। पंतप्रधान मोदी आणि नेदरलँडच्या राणी मॅक्सिमा यांची भेट। भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। भारताची यशस्वी डिजिटल प्रणाली जगातील इतर भागीदार देशांसोबत शेअर करण्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध। पंतप्रधान मोदींची ग्वाही। जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर 4% वधारले। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्रेंट क्रूडचे दर तब्बल 4% वाढले। होर्मुझ सामुद्रधुनीमधील मालवाहू जहाजावर हल्ल्यानंतर भाव वाढले। तेलाच्या वाढत्या किमती तणावामुळे आशियाई बाजार घसरले।